सन्माननीय विभादेवी ताई यांनी जेव्हा आमदारकीची शपथ घेतली तेव्हा त्यांची ही वाईट परिस्थिती बघा आणि त्यांचा व्हिडिओ बघा। पहिले तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघा, नंतर आपण त्यावर समोर बोलू। हा व्हिडिओ बघा। मैं विधानसभा के सदस्य निर्वाचित हुई हूँ। मैं ईश्वर से सदत लेती हूँ। मैं ईश्वर का विधि द्वारा हफीज करती हुई हूँ। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की या विभादेवींना साधी शपथही घेता येत नाही आणि त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ही आहे की या विभादेवी पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा या मतदारसंघाच्या आमदार झाल्या आहेत। त्यापेक्षाही जास्त धक्क्याची गोष्ट ही आहे की या विभादेवीचे जे काही पती आहेत, म्हणजे ज्यांना बाहुबली म्हणून तिथं ओळखलं जातं, यांच्या पतीवर एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे आरोप आहेत। त्यापेक्षाही धक्कादायक गोष्ट ही आहे की या विभाताईंनी ज्या लोकांना हरवलं निवडणुकीमध्ये, त्यामध्ये जनसुराजचे जे उमेदवार होते ते PhD धारक होते। त्यानंतर RJDचे जे उमेदवार होते ते पोस्ट ग्रॅज्युएट होते। MIM, आपण नेहमी या देशाला जाती आणि धर्मांमध्ये विभागतो, पण MIMच्याही ज्या उमेदवार होत्या त्या 12वी पासच होत्या, पण एक समाजसेविका होत्या। पण या सगळ्या लोकांना नाकारून इथल्या जनतेनं परत एकदा त्याच विश्वासानं विभादेवींना मतदान दिले। बिहारचे भविष्याचे 5 वर्ष किंवा या मतदारसंघाचे भविष्याचे 5 वर्ष अजून अंधारात टाकण्यासाठी खरं तर या विभादेवींनी स्वतःचा विकास केला तर तीच मोठी गोष्ट आहे। तर ही विभादेवी सर्वसामान्य माणसाचा काय विकास करेल?